नमस्कार मंडळी, आपण बाजीगर या व्यक्तींशी कबूतरबाजीबद्दल माहिती घेतोय. त्यामुळे या ठिकाणी पत्र्याची एक शिट्टी बनवली आहे दादानं, त्याच्यामुळं बघू, दाखवा. त्याला काय होल केलंय का? बरं. आणि ते कसं वाजवायचं? वाजवा बरं. नमस्कार मंडळी, आज आपण आहोत बाजीगर यांच्यासोबत. आता बाजीगर हा शब्द आपण याआधी चित्रपटामध्ये ऐकला असेल, पण खरा बाजीगर या शब्दाचा अर्थ किंवा तो अजून इतर ठिकाणी कुठं वापरला जातो याबद्दल थोडी माहिती घेऊया आणि बाजीगर यांच्या कामाबद्दल थोडक्यात माहिती घेऊ आपण. जो कबूतर पाळतो नमस्कार चाचा, जो काय नाव आपलं? शब्बीर भाई. शब्बीर भाई. बर, आपण बाजीगर या शब्दाची काय माहिती सांगाल? मी कबूतर पाळतो त्याला बाजीगर म्हणतात. काय बर बर. कबूतर नवीन आणली हा. की त्याला उपाशी ठेवायचे संध्याकाळपर्यंत आणि त्याला पलटी घेऊन 2-4 दिवस सोडायची. बर. मग ते कबूतर आपल्या इथं चालू होत्यात. बर काय चालू झाल्यानंतर एक शोक आहे हा. हा पहिलवानची शोकाला म्हणतात. बर. म्हणजे कसे की वायफळ वागून आहे आपलं इथं हा. व्यायाम करणे इथं येणे त्याच्यामुळे तर माणूस आणि जे टेन्शन असेल मनात काय असेल ते आपलं कबूतर जे मोकं पोरगं असेल हा. ते बी बोलायला लागतं. हा. काय त्याला हा. बोलता येत नसतं ते आ करून ते बोलायला लागतं. हा. असं त्याचा अर्थ आहे. अरे वा, म्हणजे कबूतर पाळण्यामागं एक प्रकारचे उपचार पण आहेत आपल्यावर. उपचार बी वा वा. ते विकू बी शकतो त्याला शोक आहे हा. बर, आपण इथं कधीपासून हे काम करताय हे बाजीगर? आम्ही आता जवळजवळ 60 वर्ष झाली. अरे वा वा. मग सुरुवात कशी केली ह्या कामाची? हे काम शोक नाद आपला नाद कबूतर म्हणून. बर बर. मग आता त्यावेळी किती कबूतर होती तुमच्याजवळ? त्या टायमाला माझ्या जवळजवळ 100 गंडे होते बघा. अंडी होती? अंडे नाही कबूतर होते. कबूतर जोड होती. पाळ्या. बर बर. पाळलेली. सस्ता होती त्या टायमाला 2 रुपयाला कबूतर भेटता. आता त्याची किंमत झाली 800, 1000, 2000. बर बर बर. इकडे या, इथं या की या बाजूला, ऊन येतंय मागणं. हा, मग आता जर दुसऱ्यांचा गावला तर फायदा बी आपल्याला ते बी सांगायचं त्याच्या. हा, म्हणजे तुम्ही कबूतर पाळताना नेमकं काय बघता त्या कबुतरा, मग कसं निवडता तुम्ही? कबूतर जसा पळतो आपण पुण्याला कबूतर सोडलं. पूर्वी काय करायचे काढण असायचे. हा. काय हा. महिन्याने काढलं यायचं. हा. तर कबूतर पुणे भोर मुंबई असं करायचं कबूतर हा. सोडून द्यायचा. ते बराबर त्या चिठ्ठी बांधली की तो निरोप येतो आपल्या हबले आला की आपण निरोप सांगायचो. पण मग त्याला कसं कळायचं कुठं जायचंय ते घेऊन असं? आपण जर मुंबईवरनं कबूतर आणला समजा, हा. हा. काय पुण्याहून आणला हा. तर त्याला ते मागं चिठ्ठी बांधायचे त्या नावाची बर. त्या माणसाच्या. बर बर. आणि त्या माणसाचं नाव टाकायचं. हा. मग त्या कबूतर बाजीवाल्याला जर कबूतर गावला तर जर सगळ्या घराला सांगायचा जेव्हा कुठं शोध करत त्या टाकायचं. असं आहे का ते? हा. तुम्ही केलंय का हे काम आधी? केलं की म्हणजे कबुतराचे आलेले पत्र तुम्ही त्या माणसांना नेऊन दिलेत? द्यायची द्यायचे. हा, म्हणजे ते तुम्ही बाजीगर म्हणून तुम्हाला माहितीये कबूतर कसं बोलवायचं. हा काय प्रकरण आहे, कसं बोलवतात कबूतर? आ आ करून बोलवायचं. आणि? आणि त्याला एक खोटा कबूतर एक कैचे करायचं
आणि कबूतर बसवायला कुठं टाकायचं. हा त्या हा बसण्यासाठी एक त्याला दुसरा आतला आपला बाहेर हां सोडायचा. असं असतं. म्हणजे काय करायचं? कबूतर जर दुसरा बसत असेल हा तर त्याला एक खोट पाळत असतं. म्हणजे हा. आपलं कबूतर टाकलं हा. की ते कबूतर येऊन बसतात. हा हा म्हणजे एका कबुतराकडे दुसरं कबूतर हा. येतं. आणि दुसरा कबूतर बसला हा. आला की तो कबूतर बसतो. हा बसला की त्याला दाना पाणी धरायचा. हा तुम्हाला शौक आहे तुम्हाला पाहिजे तर देऊन टाकायचा. बरं, मग बरं. विकून टाकायचा. म्हणजे त्याचे लोकं- दहा त्याचे पैसे आले दाना बी करायचा आणि पद्धतीचे पैसे बी घालवायचे. बरोबर. आणि मग ज्याला शौक आहे त्याला विकायचे कबूतर, विकायचे, हा. तो पिंजऱ्यामध्ये पाळणार हां त्याच्याकडे ते असं सोडणार किंवा सोडणार. सोडणार हां. आता तुम्ही ह्याला काय औषध उपचार करता का कबूतर? करता ते आजारी पडतं हा. कबूतर, काय होतं त्याला? त्याला आम्ही एखादा रोज त्यांच्या गोळ्या आता मेडिकलमधनं किती आहे की दादा तुम्ही? आता मेडिकलमधनं गोळ्या मिळतात. काय कबूतर बाबा चिकटपणा झाला हा. त्याला गावठी औषधे माळ्या यंदाचे रस पाजायचा काही एखादा रस पाजायचा उलट्यात जुला व्हायला. हा. म्हणजे जर झाला की आपण कसा कोटा आपल्याला गरम झाला की जर होतो त्या टाईपच केले बर जग पाळायला. मग असं कबूतर आजारी पडल्यावरती काही लक्षणं दाखवतं का ते? डॉक्टर त्याला पाठ्याला कोंब येतो असा कोंब येतो. तो कोंब फोडायचा मग तो कबूतर चांगला होतो. होय का? बरं. आणि कबुतराचं एकूण आयुष्य किती आहे बरं? त्याचं आयुष्य 20 वीस एक- 15 जसं जसं यंत्र माणसाचं तसं ते कबूतर आहे. तसं गाडी यंत्र आहे. हो. त्याला गाडी लागली चांगली लागली नाही तर ती गेली भंगारामध्ये. बरं बरं. किती अंडी देतं कबूतर? 2 पण 1 आयुष्यभरात किती अंडी देतं? दिवसात अंडी घालतील 21 दिवसात बच्चे हा. असं म्हणा. 21 दिवस अंडे घालते 21 दिवस बच्चे देतात. असं असं म्हणजे पुढचे 21 दिवस बच्च्यासाठी देतं. अंडा घातलं ना की 21 दिवसात बच्चे निघतात. बरं बरं. आणि हे वेगवेगळे रंग असतात ह्या कबुतराचे, जसे आपण कलर लावतो तसं. आपण पण लावू शकतो कलर. बरं बरं. कबुतरांमध्ये फायटिंग लावतात का? हा शर्यत बी असते ना. रेस लावतात, रेस. रेट लावतो ₹1,00,000 2 लाखाचे रेट बी लावतो आम्ही. पार पंढरपूर वाढला मुंबईला वाढला त्याचा पाहिला त्याला 2 लाख 3 लाख असे देतात. म्हणजे पंढरपूरवरून सोडतात कबूतर, ते भोरपर्यंत येतात. मग त्यांच्यात रेस लागते. जे पहिला पोहोचल तो जिंकला. जिंकला 1.5 लाख 2 लाख बक्षीस असतं. असं पहिलं 3 लाख 2 लाख 1 लाख असं बक्षीस मग हे ठेवतात. कुठल्या सीझनला होतात असं काय ठरतंय का? हे पावसाळा, म्हणजे उन्हाळा? आपण ठरवायचं असतं. पण त्याला सीझनचं काय नाही का? सीझन मध्ये पावसाळ्यात नाही. सोडतो, दिवाळी आहे ना दिवाळी. दिवाळी. हा. हा, म्हणजे हिवाळ्याच्या दिवसात हे त्यांच्या स्पर्धा होतात स्पर्धा. कबुतरांच्या. हा. बरं. असे किती कबूतर पाळणारे आपल्याकडं भोरमध्ये लोक आहेत? भोरमध्ये लय 100-150 100-150 आहेत. 100-150. या सगळ्यांनी मिळून एकत्र काही असा उत्सव करतात का हा कबुतर? करतो की. भाऊबीज असते आमच्यात. भाऊबीज. 22 भाऊबीजीला काय आता करतात? आम्हाला 500 घंटे खबर भोरमध्ये आम्ही आणतो 1000-500 घंटे खबर बाहेर आणतो भोरमधनं सोडतो. सोडतो आम्ही. नाही, नाही, म्हणजे बाहेरून कबूतर विकत आणायचे. मग विकत आणता का तुम्ही? विकत आणतो. सगळ्यांनी वर्गणी काढायची 1000 रुपये हा आणि सगळ्यांनी आपलं नाही का हा आमदार आहे ना आमच्या इथले हा हा त्यांच्या हातात द्यायचे हा. आणि ते पहिले सोडतात. सुरुवात ते करतात जागा उतर ती कुठं असती जागा? वरती एटी कॉलेज. कॉलेजला असतं. कुठलं बी तसं बरं. एका जागेवर नाही कुठं असं ठिकठिकाणी बा सगळ्यांनी वर्गणी दिली आहे. हा. काय त्यात तिथून म्हणजे आमदार बी कसं आहे आता आपला आमदार आहे बोरचा आहे समजा हा. त्याच्या हातही शुभाष्य करायचं. आमदार बी बरं. पैसे आमदार देतात पैसे असं आहे ते शोक आहे. असं असं असं. म्हणजे सगळ्यांना शोक आहे हा एक. बर बर बर. ह्यात काय फायदा नाही आणि तोटा नाही. नाही ते आहे खरं, फायदा तोट्याचा नाही विषय. दिवाळीतले बघा कलर लावलेली ज्याला हा बघा, एक कलर लावलेला बा असा शोक. दिवाळीत सोडलेले बघा हा बघा, हा बघा, कलर लावलाय हा बघा, पिवळा कागद कलर काढा, लावलेला. कागद काढायला. हा म्हणजे हे जे कलर लावून आले ते स्पर्धेत आलेले आहेत का? स्पर्धेतनं आलेली. बर म्हणजे बर. कसं असतं ज्याला गावल त्याला. आलं आलं आलं. ह्याला बी काढा, कागद काढा. मग आता ह्यात काय कबूतर आणि पारवा ह्याच्यात काय फरक आहे बरं? आता एक कलर आहे ना आता याला आपण निळा म्हणतो. हा
त्याला कागदी म्हणतो सफेदला. हा आता हे लाल आहे काळाचं त्याला लाल कावळी म्हणतो. नावं बी असं नाही. तो सगळ्यांची बागा- नावं आहेत ना. हा चिलपारा आहे, हा तो म्हणजे अजमेरा, तो काळा अशी नावं पांढरे नाही, तो गुल्लेर. काय काय नाव आहेत ह्यांची हे बघा की तो गुल्लेर, हा गुल्लेर काळा गुल्लेर. हा आता हा निळा, हा हा निळा झाला. आता हा चिलपर. हा त्याच्या समोर बसलेला तो धुंदा बाबरा. हा हा तिकडे बसलेला तो म्हणजे जर्दा खावल्या. हा. अशी नावं बी आहेत सगळ्यांची. अशी नाव आहे सगळ्यांची नावं आहेत. हे शोक म्हणून आयुष्य म्हणजे टाइमपास 10 वर्ष असतोच त्यांना. 10 वर्षाचं आयुष्य हा म्हातारी माणसं बसू कोण जसं एक तो शोक वाढेल आपला ना, टाइमपास टाइमपास. म्हणजे कसे उचित हा हा म्हणजे खेळून असून माणूस राहतो हा 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 म्हणजे कसं कोणा टेन्शन आता तो काय होतं त्याला आपला खबजावर टाइमपास होतो हो हो त्याला हो. टाइमपास होत नाही तो टाइमपास करतो म्हणजे एक प्रकारे मानसोपचार आहे म्हणायचा हा. बर 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 ह्यात जो मुका आहे तो त्याला बोलता येत नाही आवाज तो काढा. तो आ करता तो बोलायला लागतो हो हो. असं आहे त्याचं अरे वा 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 नाही चांगलं खरं काम आहे तुमचं आनंदाचं काम आहे आणि तुम्ही काळजी घेता ह्या कबुतरांची त्यांचं औषध पाणी बघताय सगळं सगळं आजारी पडलं की सगळं असतं त्यांना. लसूण मीठ, हो गावठी औषधाचा घोसावळ्याचा पाला. हो हो तसे फॉरेस्टवाले मोठ्या प्राण्यावर ह्याच्या दया करा हो. तसे आम्ही प्राणी हे पाळतो हो, हो. आणि शोकसाठी पाळतो हा. यांचं बी जेवण आपण आपलं बी जेवण दुसऱ्या त्यांचं जेवण आपल्या हो हो सगळ्यांचं एखादं जेवण असतं ते हा. असं असतं बरोबर बरोबर. त्याला माहिती कबुतरांना काही आजार झाले तर आपण आजारांवर काय उपचार करतो जसं की याला आता डोळ्यात गाठ आली, हा त्याला आतनं काय करायचं, दोरा म्हणायचं. सुईचा आपलं सुई लागेल दोरा असतो ना पातळ काळा, हा. ते आतनं लावायचा हा. असा गुंडाळायचं, गाठ मारायची हा. आणि असं त्याला महिनाभर आहे ना ठेवायचं. जवळ घ्या बरं बघू जरा. नंतर त्याची गाठ काय होते, निघते आपाप. हा. अख्खी गाठ निघते तयार अशी काय. ही गाठ कशामुळे झाली त्याला त्याला लागलं होतं, तार लागला होता असं, हा हा त्यामुळे ते झालं. म्हणजे ते सूज आली आणि सूज त्याची गाठ आली, झाली. हा, आणि गाठ झाली ती. दुसरा डोळा बघू पलीकडचा त्याला पकडू नका त्याला हा हा ओके ओके कबुतरांमध्ये काय प्रकार असतात ना तर मग त्यातले काय प्रकार असतात आणि ते काय काय कसे ओळखता येतात सांगा फायटर फायटर म्हणजे ती आता ती मुंबई बिंबाला असतात बघा, ती हायटर असतात, ती फायटिंग वाली असतात. म्हणजे ते Fighter कसे असतात. ओळखायचे आपण त्यांना म्हणजे असं ते सगळे बांधतात ना, ते अशी हा चेंग बिंग असतात, पैंजण असतात हा, त्यांना. हा. त्याच्यावर ते उडत नाही, हा हा ते उडत नाही, तो फक्त फायटर करतो तो. अच्छा हा, आणि वर जो आभाळात जातो ना कबूतर, हा तो एकदा सोडला की तो पलट्या मारत 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 उंच जातो. मग तो किती तासाने उतरतो हा त्याच्यावर शर्यत असते. असं आहे का हा, त्याच्यावर शर्यत असते शर्यत असते. जो उशिरा उतरेल तो जिंकला म्हणायचं, होय जो का? लवकर उतरेल तो हारला म्हणायचं. हा हा मग उशिरा उतरायचं तो कसं ठरवतो म्हणजे त्याला काय ते केलं उंच जातं जातं, आपल्याला दिसत बी नाही, तो एवढाच दिसतो. होय. तासावर असतं ते, टायमिंग वर असतं. पण मग त्याला कसं कळतं आपण उंच जायचंय आणि उशिरा खाली यायचंय नाही, त्याला तो शिकवलं जातं दम का असतो त्याचा तेवढा. बरं बरं पण तो त्याला- बरोबर त्याच पिंजऱ्याकडे येतो का त्याच जागेवर उतरणार, त्याच जागेवर उतरतो त्याच जागेवर उतरतो. बरं 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 ही नवीनच माहिती आहे हा, खरं छान आणि कबुतर जाती म्हणलं ना तुम्ही, तर लय प्रकारच्या जाती आहेत. हां त्याला म्हणतात बघा, मद्रास कबूतर असतो, हां परत कर्नरचा असतो, हां परत असे साधे बी असतात, हां रेसर बी असतो. हां ह्याच्यात तुम्ही म्हणला ना तर 20 एक जाती गावतील तुम्हाला. होय का हो, 20 एक जाती असतात, म्हणजे लय जाती आहेत कबुतर. त्यातल्या आपल्याकडे किती जाती असतील आता आपल्याकडे 4 एक जाती आहेत त्याच्यातल्या. होय का रेसर आहे, परत मद्रास आहे, कर्नरवाला आहे. ते आता जे तुम्हाला पिवळे दाखवले ना, ते आम्ही शर्यतीला आणले तेव्हा ते कर्नरवरून आणले होते तिथले. तर मंडळी या कबुतरांच्या पिंजऱ्यामध्ये सुद्धा यांची एक विशिष्ट प्रकारची व्यवस्था केली जाते आणि ती व्यवस्था तिथं शक्यतो नर आणि मादी अशी जोडी करण्यासाठी कशी करतात ते आपण पाहूया कशी आहे ही सांगा बरं जरा त्यांची बसायची जागा बघा, त्या जागा बघा सगळ्यावर.
त्या जोड्या आहेत का? आपण यांना जे खायला खाद्य देतो त्या खाद्यामध्ये नेमकं प्रामुख्याने काय काय देतो आपण? त्यांचं खाद्य जसं की ज्वारी, गहू, करड म्हणतो आपण, मका, हा परत मटकी, हा हा. आणि मग तांदूळ नाही खात काय? तांदूळ काय होतं आजार पण त्यांना नाही हा. का, छाती आहे ना छाती, त्यांचं हाडूक पुढं येतं असं तांदूळने. होय का? हा, आणि उडत बी नाही जास्त असं. तांदूळ खाल्ल्यावर उडत नाही जास्त नाही उंच. उडत. हा, म्हणजे त्यांच्या तब्येतीला ते चांगलं नाही म्हणायचं. तब्येतीला चांगलं ना. होय का? हा, तर जसं की गहू ज्वारी नाही का, ते आणि टाकलं ना. फळं वगैरे काय खातात काही? नाही नाही यांना फळं फळं नाही. टाकतच नाही का आपण? नाही, जोडा असं जोडांना चालतं. आपण हे टाकतो ना चपाती, हा. आपलं बी खाद्य चालतं त्यांना नाही बरं, बरं. का, चपाती डाळ मध्ये जरा चोळायची अशी, ते बी खातात पिल्लांना नाही का. पण डाळिंब वगैरे अशी फळं काय तसं नाही, काय नाही का? बरं. मंडळी, या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन वेगवेगळे ग्रुप दिसत आहेत कबुतरांचे, परंतु ते एकत्र येत नाहीत किंवा एकमेकांमध्ये मिसळत नाहीत असंही पाहतोय आपण. हा एकच थवा आहे या कबुतरांचा. बाजूने दुसरा थवा जरी गेला तरी यामध्ये त्या थव्यातले पक्षी मिसळत नाहीत आणि हे पक्षी त्या थव्यामध्ये मिसळत नाहीत. इथं एक त्यांच्या पिंजऱ्यातलं कबूतर ठेवलेलं आहे, म्हणजे सोडलेलं आहे मोकळंच, ज्याच्याकडे पाहून कदाचित ते या ठिकाणी गोळा होतील. हे सगळे कबूतर या ठिकाणी येऊन जमा होणं अपेक्षित आहे. हे या कबुतरांचे बाजीगर आहेत आणि इथं या कबुतरांची घरटी आहेत. या घरट्यामध्ये संध्याकाळी हे सगळे जमा होतील. हे जवळजवळ येत आहेत, गोल गिरट्या घालून पुन्हा पुन्हा खात्री करतायत की आपल्याला इथं काही धोका तर नाही. हा, पण शिट्ट्यांमध्ये वेगवेगळे प्रकार वाजवतात ना ते, त्याचं काय कारण? तोंडाने तोंड दुखणं म्हणून आपलं पत्रे शिट्टी. हा, तोंड दुखत नाही म्हणून वेगवेगळ्या शिट्ट्या वाजवतात. बरं, पण मग एकदा इथं कबूतर येऊन बसलं की परत उडवतात, त्याला कसं काय, कशामुळं? हाकलायची कबूतर, त्याचा दम वाढतो यांचा. अच्छा, म्हणजे कबूतर पालत्यात. हा, हवेत उडण्याचे त्यांचा दम वाढण्यासाठी परत उडवायचे हवेत.
दीड दीड वर्षाचा आहे का? कशा 1.5 वर्ष वर्षाचा आता होऊन बरं